तुम्हाला ऑप्शन्स खूप चांगली चांगली माहिती आहेत, हे खूप छान आहे. हे खूप छान आहे की तुम्हाला वेगवेगळे ॲरोनॉटिकल इंजिनिअरिंगपासून सगळं माहिती आहे. बरोबर आहे. आता हे झालं, पुढं मला काहीतरी करायचं, तुम्ही ठरवले. जे बोलले नाही त्यांनी पण ठरवले, पण ते थोडंसं सांगताना चाच पडतात किंवा भीती वाटते आपल्याला की एवढ्या सगळ्यांच्या समोर कसं सांगायचं. तो आत्मविश्वास येणं गरजेचं असतं. त्यासाठी काय लागतं, आपण करिअर इतकेदा शब्द ऐकतो, इतकेदा मार्गदर्शनाचा शब्द ऐकतो, पण करिअर म्हणजे मग इंजिनियर झाल्यानंतर ते करिअर झालं का? वकील व्हायचं आहे, वकील झालं का करिअर? डॉक्टर व्हायचं आहे, डॉक्टर झालं का करिअर? मला कुठेतरी ते थोडंसं असं काहीतरी कमी वाटतं त्याच्यामध्ये. म्हणजे डॉक्टर व्हायचं हे छानच आहे, ह्याच्यात काहीच वाद नाही आहे. तुम्ही जे ठरवलं, तुम्ही उत्तम शेतकरी व्हायचं ठरवा, शिक्षक व्हायचं ठरवा, ॲडव्होकेट व्हायचं ठरवा, तुम्ही इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा, आणखीन क्षेत्र निवडा, पण ते निवडलं म्हणजे करिअर झालं का, असा माझा प्रश्न आहे. काय वाटतं, कुणी सांगू शकाल याच्याबद्दल? एक करिअर निवडलं आहे मी आणि ते ठरवलं, ते माझं स्वप्न झालं. समजा एक दीदी असं म्हणाली की तिला पायलट व्हायचं आहे, मग तिनं ठरवलं आणि ती पायलट झाली, तर मग पुढे काय, व्हॉट नेक्स्ट? आणि मग पायलट व्हायचं ठरवणं हे म्हणजे करिअरमधला कितवा टप्पा आहे? तुम्ही 9वी 10वीची मुलं आहेत म्हणून मी हे तुमच्याशी बोलतो आहे. काय असतं की लहानपणी 8वी 5वी 7वीला आपल्याला सगळेजण विचारत असतात तुला काय व्हायचं. त्या काळात आपण सांगत असतो. जे काही माझ्या लहानपणी तर बऱ्यापैकी पोलीस, डॉक्टर, इंजिनियर हे 3च ऑप्शन असायचे. तुम्ही भरपूर ऑप्शन सांगितले. हे व्हायचं आहे मला, हे मी ठरवतो, हे माझा पहिला टप्पा असतो, पहिली पायरी आहे. मी ठरवतो आहे. व्हाय असा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे. का? हे का? ज्याला हे कळालं की हे का, त्याला हे कळतं की हे कसं करायचं. आणि आपला सगळा जोर पालकांचा, मुलांचा, सगळ्यांचा कसं याच्यावर असतं. का हे क्लिअरच नसतं आपलं. मला का व्हायचं हे मला आवडतं म्हणून, माझ्या आईला आवडतं म्हणून, माझ्या बाबांना आवडतं म्हणून, माझी मैत्रीण म्हणली म्हणून, माझा मित्र म्हणला म्हणून, कुणीतरी या पद्धतीचं काम करतो आणि तो खूप श्रीमंत आहे म्हणून. कशासाठी हे व्हायचं आहे? मला लॉयर व्हायचं आहे, कशासाठी व्हायचं आहे? मला इंजिनियर व्हायचं आहे, मला कशासाठी व्हायचं आहे? हे का प्रश्नचिन्ह आपल्याला मनातल्या मनात खूप वेळ घोळवावं लागतं. ज्याला का हे कळालं की हे मला का करायचं आहे, त्याला कसं करायचं हे कळतं, तो हे शोधायला लागतो. मला पायलट व्हायचं आहे, मग मला पहिल्यांदा काय करायला लागेल की पायलट होण्यासाठी मला कुठले सब्जेक्ट्स घ्यायला लागतात, कुठली डिग्री घ्यायला लागते, कोणती परीक्षा द्यायला लागते, बरोबर आहे? कुठल्या कॉलेजला प्रवेश मिळवावा लागेल, असे कॉलेज कुठे कुठे आहेत, किती मार्क्स पडले तर तिथे नंबर लागतो, बरोबर आहे? त्या ब्रँचला जाण्यासाठीचे इतर काय कौशल्य लागतात ते मला येतात का? अशा टप्प्यांचा विचार करत करत जेव्हा तुम्ही पुढे जाता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या करिअरच्या वाटेवरची एक स्टेप्स अशी तुम्ही चढत जाता. आणि मला तरी असं वाटतं की करिअर म्हणजे मी केलेली व्याख्या मला जी सोपी वाटते ती अशी आहे की जे काही उत्तम करण्याचं स्वप्न आम्ही पाहू त्यातलं सर्वोत्तम मी असेल हे माझं करिअर असेल. मी शिक्षक असेल तर सर्वोत्तम शिक्षक असेल, मी इंजिनियर असेल तर सर्वोत्तम इंजिनियर असेल, मी डॉक्टर असेल तर मी अत्यंत तज्ज्ञ डॉक्टर असेल, माझं निदान हे सर्वोत्तम आणि अचूक असेल, मी पायलट असेल तर त्यातला अत्यंत उत्तम असा मी पायलट होईन. मला कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं तर मी कॉम्प्युटर इंजिनियरमधलं 5 वर्षांनी 6 वर्षांनी त्यातली ती तज्ञता असते ती मी सर्वोत्तम घेईन. त्या सर्वोत्तमतेचा ध्यास असणं म्हणजे करिअर. नोकरी तर सगळ्या तुम्ही ठरवलं काय नाही ठरवलं काय, जे बोलले नाहीत किंवा ज्यांनी आत्ता काहीच ठरवलं नाही की नाही बाबा मला काय आत्ता कळत नाही आहे काय व्हावं, तो पण काहीतरी करेलच ना. कोणी राहील का तुमच्या अख्ख्या वर्गातलं जितकी मुलं आणि मुली आहेत? कोणीच राहणार नाही आहे. पण थोडं डोकावून जर समाजात बघितलं तर शिक्षक झालेला एखादा माणूस कुरकुर करतो की अरे काय यार मला प्राध्यापक व्हायचं होतं, प्राध्यापक झालेला म्हणतो काय यार ते इंजिनियर किती छान असतात,
IT जॉब 13 लाख 18 लाखाचं पॅकेज असतं. त्याला वाटतं वकील किती छान असतो, वकिलाला वाटतं हे किती पोलीस किती छान असतं, पोलिसाला वाटतं, म्हणजे कायम आपल्याला आपल्यापेक्षा वेगळं काहीतरी छान वाटायला लागतं. असं कुरकुर करणारे माणसं दिसली की तुमच्या डोक्यात एकच लक्षात ठेवायचं, या माणसाला करिअरचा विचार करता आला नाही, बाकी काही नाही. काही जणांच्या बाबतीत परिस्थिती असते पण तो वर्ग कमी असतो. आपल्याला आपल्या करिअरचा विचार करण्यासाठी आपल्या स्ट्रेंथ लक्षात आल्या पाहिजे. SWOT ॲनालिसिस नावाचा शब्द तुम्ही ऐकला असेल. SWOT. SWOT. S म्हणजे स्ट्रेंथ, W म्हणजे विकनेस, O म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आणि T म्हणजे टाईम बाउंडिंग किंवा थ्रेट्स. हा विचार करताना मी कशात काम करू शकतो, माझी आवड काय आहे, माझं कौशल्य काय आहे, माझी स्ट्रेंथ काय आहे. एखादा उत्तम खेळाडू असतो ती त्याची स्ट्रेंथ असते. भाषेवर प्रभुत्व असणं ही त्याची स्ट्रेंथ असते. एखाद्याला क्रिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्हर असतो तो प्रश्नामध्ये अडकत नाही, तो उत्तर शोधायला लागतो. प्रत्येकाची आपली स्ट्रेंथ असते. लक्षात घ्या, तुम्ही इथं बसलेली जर 70 मुलं असताल तर 70 मुलांमध्ये त्याची स्वतःची अशी एक क्वालिटी असते ती त्याला माहीत आहे की नाही हा प्रश्न असतो. म्हणजे उत्तम गायक आहे, उत्तम गळा आहे, पण लक्षात येत नाही की त्याच्यात काही करिअर करायचं आहे का मला. तो जसं वादविवाद स्पर्धा असते की नाही, वक्तृत्व आणि वादविवाद, खंडन आणि मंडन करतो. आपण भाषण करतो की याचा मुद्दा कसा चुकतो आहे, हा कसा बरोबर आहे, आणि मग लक्षात येतं की हा खूपच चांगल्या पद्धतीनं खंडन करतो आहे. त्याला कधीतरी कुणीतरी सांगतं, मग तो अरे तू थोडं लॉचा विचार करायला हरकत नाहीस. उत्तम भाषेवर प्रभुत्व आहे, संशोधन पद्धतीचा अभ्यास करण्याची सवय, सखोल, वरवरचा नाही, ऑब्जेक्टिव्ह नाही, एक प्रश्न 4 उत्तर, संपला विषय. पण थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह, फिगरचा अभ्यास करायचा, फॉर्म्युला व्यवस्थित लिहून काढायचा, समजून सांगण्याची कला आहे. अशी मुलं असतात आपल्या 8वी 9वी 10वीला पण सापडतात. आपल्यालाच आपला मित्र किंवा मैत्रीण छान समजून सांगते. त्यातला कदाचित टीचिंग, शिकवण्याचं त्याच्यातलं कसब असतं. असं आपल्याला आपल्यातलं कसब कळालं, आपल्याला आपली आवड कळाली की करिअर घडायला लागतात. आणि करिअर घडण्याचे सगळ्यात महत्त्वाचं जे वय आहे ते आत्ता तुमचं आहे. एकदा तुम्ही 8वीला आलात, 8वीच्या पुढं साधारण 10 वर्ष जवळपास, कारण हे 4 वर्ष तर 12वीपर्यंतचे 4 वर्ष, पुढच्या डिग्रीचे 4 वर्ष आणि PG, असे 10 वर्ष मेहनत घेण्याची ज्याची तयारी आहे ना त्याचं करिअर घडतं. तुम्ही हा शब्द ऐकला आहे की नाही, बाहेर नोकऱ्या नाही आहेत, बेरोजगारी वाढली आहे, बरोबर आहे. हां, हे तर बरोबर आहे, बेरोजगारी वाढली आहे, बेरोजगारी तर वाढली आहे. हां, मी तुम्हाला अशा काही संस्था किंवा असे काही प्रकार सांगतो जिथे अजूनही माणसं कमी आहेत. आपल्याकडे डॉक्टर भरपूर आहेत की नाही, आपण म्हणतो की नाही खंडीभर डॉक्टर झालेत. आपल्या देशात डॉक्टर्सची संख्या अपुरी आहे, आपल्या देशात शिक्षकांची संख्या अपुरी आहे, आपल्या देशात वकील लोकांची संख्या. पण माझं पहिलं वाक्य आहे तज्ज्ञता, गुणवत्तापूर्ण लोक पाहिजेत. मध्ये रतन टाटांनी एक लेख लिहिला होता. तो लेख मी तुम्हाला यासाठी सांगतो की तो तुमच्यासाठी आहे की जग आपल्याकडे काय म्हणून बघतो, आपल्या देशाकडे. भारत काय आहे, अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, आखाती देश, हे लोक भारताकडे काय म्हणून बघतात. भारत हे त्यांच्यासाठी जागतिक बाजारपेठ आहे. आपण बाजारपेठ आहोत त्यांच्यासाठी, ग्राहक आहोत आपण. फेसबुक किंवा मोबाईलचा शोध कोणत्या देशात लागला. सांगा तुम्हाला माहिती आहे मोबाईल ते इथे वापरू दे. इथे आता तुमच्याकडे नसेल ना कोणाकडेच मोबाईल, तुमचा नियम आहे ना इथे वापरायचा नाही. ठीक आहे, फेसबुक कोण वापरतं, जेवढे हसले त्यांनी ते वापरतात असं मी समजतो. कोणी शोध लावला ह्या फेसबुकचा, मार्क झुकरबर्ग. कुठल्या देशात येते हे सदग्रस्त, कोणत्या देशाचे आहेत, अमेरिका. आता हा त्याच्या देशात लागलेला शोध आहे, हत्यानं लावलेला शोध आहे. पण तुम्हाला माहिती आहे का त्या फेसबुकचे सगळ्यात मोठे ग्राहक कोणत्या देशात राहतात, भारतात राहतात. त्यांच्या देशात अत्यंत कमी इंटरनेटचा वापर होतो. ज्यांनी शोध लावला आहे, आपल्या देशात सगळे जास्त वापर होतो. फेसबुकचा वापर जेवढा आपल्या देशात होतो तेवढा जगात कुठेच होत नाही.
असं सगळ्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत घडायला लागलं. आय टीचं वारं आलं, कॉम्प्युटर्सचं वारं आलं की इतके इंजिनियर्स तयार झाले की ती सिलिकॉन व्हॅली भारतीय इंजिनियर्सनी भरून गेली. आम्ही त्यांच्यासाठी सेवा देणारे झालो. उलटा विचार जर करायला सांगितलं तर संशोधन, नवनिर्मिती याच्यात आमच्या देशातले लोक किती आहेत. आमचा देश संशोधनात किती पट पुढं गेला तर तिथं निराशाजनक स्थिती येते. का तर आम्ही आमच्या टॅलेंटला वाव देत नाहीत. पटकन 11वी-12वीच्या मुलांना बोललं किंवा कोणाला बोललं की इंजिनियर आणि मेडिकलला जाणारी मुलं असतात, बरोबर आहे. पण समजा एखाद्याला इंजिनिअरिंगला नंबर लागला नाही तर काय करायचं याचे मार्ग त्याला माहीत नसतात की बेसिक सायन्समध्ये खूप मोठं करिअर आहे. बेसिक सायन्समध्ये खूप मोठं करिअर आहे. त्याच्या डिग्री कोर्स आपल्या पुण्याला, मुंबईला आहेत, पण आपण त्याच्याकडे बघत नाहीत. आपण धावत राहणारे लोकांमध्ये घुसलो आहेत. पटकन जायचं, काय इंजिनियर, काय मेडिकल, बस ठीक आहे, पुन्हा काय. आणि तंत्रज्ञानाने तर आपण इतके ग्रासले गेलेलो आहोत की नियम करावा लागला, मोबाईल नाही वापरायचा. आता नियम आहे सगळेजण, बरोबर आहे. येत्या काळात डॉक्टर कोण होणार आहे त्यांनी लक्षात ठेवा. येत्या काळात बोटाचे आणि मानेचे आणि डोळ्याचे हे तीनच डॉक्टर जास्त राहणार आहेत. कारण आई, बाबा, मुलं, आजी, आजोबा सगळे मोबाईल 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 मोबाईल. म्हणजे फेसबुकसारख्या याच्यावर आपण बिनपगारी अधिकारी आहोत. आपण इतकं वापरतो, आपल्याला काही पैसे मिळत नाहीत, पैसे मिळतात त्यांना. आणि अशा सगळ्या तांत्रिक टेक्निकल गोष्टीमध्ये आपण अडकून जातो. आपल्याला ते सगळं आवडायला लागतं. मोबाईल असला पाहिजे, हेडफोन असला पाहिजे. मग हेडफोन कसा, पहिल्यांदा वायर्ड हेडफोन होते, मग वायरलेस आले, मग ते पण पाहिजे. मग आणखीन एक काहीतरी एक हेडफोनचा प्रकार आला, असा छोटी डब्बी असते, तो काय, हां समथिंग. एक आला असा गळ्यात असतो, काहीतरी लावायचा एक बेल्ट, आणि त्याला काय म्हणायचं, नेक बँड. ओके, बाज तंत्रज्ञान आलं आहे. आणि त्या प्रत्येक गोष्टीच्या प्रेमात आपण पडत राहतो की नाही यार, ते माझ्याकडे लेटेस्ट असलं पाहिजे, मोबाईल माझ्याकडे लेटेस्ट असला पाहिजे, माझ्याकडे सगळं लेटेस्ट असलं पाहिजे. पण या वयामध्ये, या शिक्षणाच्या वयामध्ये मी जे केलं पाहिजे ते मी करतो का? मी खेळतो किती? मी त्यांच्यामुळे आल्या शाळेत हेमंत सरांना विचारलं की मैदान आहे का, लॅबोरेटरी आहे का, आणि लायब्ररी आहे का? हे 3 मूलभूत प्रश्न मला सांग म्हणलं. बाकी इमारत वगैरे खूपच छान आहे, त्यात काही प्रश्न नाही. का तर खेळायच्या वयात आपण आत्ता खेळणं बंद केलं आहे. आपला शारीरिक विकास थांबला आहे. स्पोर्ट्समध्ये जाणं कमीपणाचं वाटतं. मी मुख्याध्यापकांच्या एका कार्यक्रमात असं म्हणलं होतं जाधव सर की किती जणांच्या माहितीपत्रकावर शाळेच्या स्पोर्ट्समधले, सांस्कृतिक कार्यक्रमामधले, नाट्यकला, क्रीडा, चित्रकला यातल्या मुलांच्या यशस्वीतेच्या गाथा लिहिलेल्या असतात. हे सगळं जीवन समृद्ध करणाऱ्या कलांचा अंग आपलं आपण कमी करून घेतो. उत्तम खेळलं पाहिजे, तुमचं शरीर स्ट्रॉंग असलं पाहिजे, साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. आणि ज्याचं मन सक्षम नाही तो मुलगा चाच पडत राहतो. त्याला फेस करण्यासाठी अडचणी येतात. जे प्रॉब्लेम विचारणाऱ्या माणसांची संख्या जास्त झाली आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणाऱ्या माणसांची संख्या कमी आहे. कारण त्या दिशेनं पाऊल टाकणारी माणसं कमी आहेत. आणि म्हणून जेवढी माणसं त्या दिशेनं पाऊल टाकतात त्यांच्या गाथा लोक सांगायला लागतात. यावर्षीची CBSEची बॅच पहिली असं कळालं, बरोबर आहे. ही सगळी मुलं म्हणजे तुम्ही स्पेशल मुलं आहेत. या संस्थेचा केव्हाही आणि काहीही इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तुम्ही पहिल्या बॅचची आणि पहिली मुलं म्हणून तुमची नोंद आहे. जेवढे काही असाल तेवढे. याच्यानंतर जी मुलं येतील ती दुसरी असतील. आणि जगात सगळीकडे प्रश्न काय विचारला जातो, कुठल्याही क्षेत्रातला पहिला कोण, बरोबर आहे. 2006 साली एव्हरेस्ट माहिती आहे सगळ्यांना. एव्हरेस्ट चढत होता एक माणूस. आणि वेगवेगळ्या चॅनल्सचे, डिस्कवरी चॅनल्सचे 24 अत्याधुनिक कॅमेरामॅन त्याला शूट करत होते हेलिकॉप्टरमधनं.
आता मला सांगा, एव्हरेस्टवर पहिला गेलेला तो नसेलच ना की नाही. एव्हरेस्टवर तर किती लोक गेले आत्तापर्यंत, किती गेली असतील एव्हरेस्टवर? 5,000-5,500 लोकांची नोंद आता नक्कीच आहे. महिला गेल्या, पुरुष गेले, सगळे गेलेले आहेत, असं काही नाही राहिलं त्याचं. आत्ता 2006ला मात्र एक जण वरती जात होता आणि त्याला 24 वेगवेगळे कॅमेरा त्याचं शूटिंग करत होते. सगळ्या जगभरातला प्रेस मीडिया ऑनलाईन ऑफलाईन त्याची बातमी लिहिण्यासाठी थांबलेला होता की हा माणूस एकदा एव्हरेस्टवर चढला की आपण त्याची बातमी फ्लॅश करायची. मेच्या 10 साली 6 मेला हा माणूस एव्हरेस्टवर चढला. त्यानं त्याच्या देशाचा झेंडा तिथं लावला आणि सगळ्या जगभरात एकाच वेळी ती बातमी प्रक्षेपित झाली. काय असेल असं त्या माणसामध्ये? तो पहिला तर नव्हताच, हजारो लोक गेलेले आहेत एव्हरेस्टवर, काही तो असा पहिला माणूस होता ज्याला दोन्ही पाय नव्हते, ज्याला दोन्ही पाय नव्हते. असा मार्क इंग्लिश नावाचा न्यूझीलंडचा माणूस एव्हरेस्टवर गेला. त्याच्यापूर्वी त्याला दोन्ही पाय असताना न्यूझीलंडमधल्या एका पर्वतावर तो अडकला आणि 8 दिवस वरती बर्फात अडकला. त्याच्यात त्याचे दोन्ही पाय गेले. त्याच्यानंतर कृत्रिम पाय बसवून त्यानं त्याच्या देशातला एव्हरेस्टपेक्षा कमी उंचीचा एक पर्वत सर केला. तो सर केल्यानंतर पत्रकारांनी त्याला असं विचारलं की तुम्हाला आता काय वाटतं, तुम्ही तर तुमच्या देशातला सर्वात मोठं शिखर पादाक्रांत केलं. तो एवढंच म्हणाला की मला आता समोर एव्हरेस्ट दिसतं आहे. दोन्ही पाय नसलेला माणूस ज्या आत्मविश्वासाने हे सांगत होता, ज्या आत्मविश्वासाने त्याची तयारी करत होता, तो आत्मविश्वास, ती तयारी, ती मेहनत, ते कष्ट, ते परिश्रम ज्याच्याजवळ येतील तो त्याच्या आयुष्यातलं एव्हरेस्ट सर करेल. तुमचं तुमचं मोठं ध्येय, स्वप्न हे एव्हरेस्ट आहे. मग तिथं जाण्यासाठी प्रयत्नच करावे लागतील. सहज सोपं इझी असं कोणाला जगात काही मिळत नाही. असेल तर तुम्ही मला बिंदास सांगा की नाही दादा हे असं नाही आहे, असं असतं. कोणीही सांगा, कुठलीही गोष्ट सांगा की ही फार सोपी मिळते. लॉटरी देखील कुणाला सहज लागत नाही. खूप वर्षानुवर्षे लोक प्रयत्न करत असतात. कुठलंही क्षेत्र सांगा, एकही क्षेत्र असं नाही जिथं तुम्हाला प्रयत्न कमी करावे लागतील, प्रचंड मेहनत घ्यावी लागते, खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, नवीन नवीन आव्हाने येणार असतात, ते बघायला लागतात. आणि तुम्ही तर टेक्नॉलॉजीच्या इरामधले लोक आहात. 4 वर्षांनी 5 वर्षांनी तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशनची डिग्री घ्याल त्यावेळेस तंत्रज्ञान आपल्यावर किती हावी झालेलं असेल. आत्ता आपण तंत्रज्ञानाच्या विळख्यात आहोत. त्यामुळे तुम्हाला ते सगळं करत करत आपलं आयुष्यही जगायचं आहे. लक्षात घ्या, व्यक्तिमत्वाचं असं एक शिक्षण असतं. म्हणजे काय, आपण चालतो कसे, आपण दिसतो कसे, आपण बोलतो कसे, आपली एकूण शरीराची हालचाल कशी आहे, आपल्याला समजतं किती, आपण समजून घेतो किती, अशा आपल्या भोवती फिरणाऱ्या काही गोष्टी असतात. त्याला म्हणायचं व्यक्तिमत्वाचं शिक्षण. त्यातल्या काही आपण तयार करू शकतो, काही आपल्या हातात नाही. म्हणजे मी समजा निमगोरा आहे, हे मी काही करू शकत नाही आणि क्रीम लावून काही होत नाही. मी माझ्या शाळेत असताना ते सगळे प्रयोग केलेले आहेत की जरा गोरं दिसण्यासाठी काय काय करावं, काही होत नाही त्यानं. तो मला नॅचरल देवाने दिलेला रंग आहे, निसर्गता रंग आहे तो माझा. पण मला भाषेचं कौशल्य मिळवता येईल की नाही, मला आहे त्या कपड्यांमध्ये मी टापटीप राहण्याचं कौशल्य मला मिळवता येईल की नाही, मला संवादाचं कौशल्य मिळवता येईल की नाही, मला सुंदर हस्ताक्षर काढता येईल की नाही, मला उत्तम वाचन करता येईल की नाही. या सगळ्या कौशल्यांचं एक शिक्षण असतं. एक शिक्षण असतं ज्याला पुस्तकी शिक्षण म्हणायचं, की कोणीतरी सिलेबस सेट करतं, कोणीतरी ते शिकवतं तुम्हाला वर्गामध्ये, कोणीतरी दुसरी यंत्रणा परीक्षा घेते आणि ते तुम्हाला मार्क्स देतात. आत्ताच्या काळातलं सगळ्यात गरजेचं आणि महत्त्वाचं शिक्षण ते मी सांगतो ते दुसरं शिक्षण आहे. ते गरजेचं आहे का? मोस्ट इम्पॉर्टंट. तो निकष इथून पुढे सगळीकडे लागणार असेल तर तो अत्यंत गरजेचा आहे. आणि तिसरं शिक्षण असतं ते मी माझ्या परीनं माझं आयुष्य किती चांगलं जगणार आहे, हे सगळं करत करत मी माझं आयुष्य कसं जगणार आहे. मग अगदी माझं घर, कुटुंब ते माझं देश, ह्या प्रवासात माझं योगदान काय असेल असा खूप मोठा विचार करणारा विचार जो पुढचा टप्पा असतो. या सगळ्यांचा विचार करता करता मग तुमच्या असं लक्षात येईल की खूप मोठं योगदान मला जर द्यायचं असेल, ज्याची संधी मला आहे, तर मला खूप तयारी करावी लागेल.
न्यूनगंड माझ्या मनात मला बाळगून जमणार नाही. आपल्याला बरेचदा न्यूनगंड असतात. काय का असतात न्यूनगंड? भीती असते. पहिली भीती सगळ्यात जास्त, आता ही इंग्लिश स्कूल आहे त्यामुळे इथे असेल असं नाही वाटत, पण निमशहरी आणि ग्रामीण भागामध्ये इंग्रजी भाषेची भीती असते. इंग्रजी भाषा म्हणजे जरा काहीतरी मला येत नाही एवढं काही, ही पहिली भीती असते. संगणक किंवा त्या पद्धतीचं नॉलेज ही दुसरी भीती असते, की त्या पद्धतीचं मला सगळं माहिती आहे की नाही. तिसरी भीती असते ते आपल्या ॲटिट्यूडची असते, की माहीत नाही काय होईल, ते मी कमी पडतो आहे तिथे, माझ्यातली ती डेअरिंग कमी पडते. हे सगळं दूर सारायचं असेल तर आत्ताचं जे वय आहे त्यात तुम्हाला ते करता येईल. नियमितता असली पाहिजे, नियोजन असलं पाहिजे, नियोजनानुसार कार्यवाही असली पाहिजे आणि त्याला पूरक मी काय करतो हे मला माहीत असलं पाहिजे. भाषण का ठेवायचं? तुम्ही अभ्यास करता, सकाळी ते सगळी मंडळी तुम्हाला शिकवतात, पण नंतर पुन्हा एखादं भाषण का ठेवतात? की कुणीतरी काहीतरी टक्के टोनपे खाल्लेले असतात, तो माणूस तुम्हाला त्याच्या अनुभवावरनं काहीतरी सांगत असतो. आणि मग मला असं वाटायला लागलं की अरे शिक्षण म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट आहे. शिक्षण म्हणजे तर ते आहेच जे वर्गात मी शिकतो किंवा सर शिकवतात ते, पण शिक्षण म्हणजे कदाचित असं पण म्हणायला लागेल की मला जे येतं ते अधिक चांगलं येणं आणि मला जे येत नाही ते मी समजावून घेणं, या प्रक्रियेला शिक्षण म्हणायचं. मला धावता छान येतं, मला पोहता येत नाही, मग मी अधिक चांगला धावपट्टू झालो पाहिजे आणि मला पोहता कमीत कमी आलं पाहिजे. मला गणित सोपं जातं पण फिजिक्स अवघड जातं, तर मला फिजिक्स समजून घ्यायला लागेल आणि गणित आणखीन चांगलं करायला लागेल. हे करण्यासाठीचे प्रयत्न म्हणजे शिक्षण. आणि दुसरं मला महत्त्वाचं असं वाटतं, शाळा म्हणून सांगतो आहे, की मुलांचं आयुष्य समृद्ध करणारे अनुभव देण्याचं व्यासपीठ म्हणजे शाळा असलं पाहिजे. म्हणून मी त्यांना म्हणालो होतं की लॅबॉरेटरी दाखवा, मला प्रयोग करता आले पाहिजे, मला ते करून बघता आलं पाहिजे, मला पुस्तक हाताळता आलं पाहिजे, मी पुस्तक वाचलं पाहिजे. कारण पुस्तकातनं माणसं कळतात, पुस्तकातनं जग कळतं, पुस्तकातनं प्रेरणा मिळतात. इतिहासांच्या पुस्तकामध्ये प्रेरणांचे झरे असतात. आपला देश, आपलं राष्ट्र, मानवता, मानवजात, हे सगळी थोडा मोठं मंडळींचे चरित्र सगळे त्या पुस्तकातून आपल्याला कळतं. त्यामुळं पूरक वाचन मी करतो का? मला करायला लागेल. तुम्ही करिअर विषय निवडला म्हणून सांगतो, श्रीराम गीतांचं एक पुस्तक आहे, ते तुम्ही जरूर वाचा, तुमच्या शाळेत मागून घ्या. श्रीराम गीतांचं पुस्तक आहे, करिअर कसं निवडावं. करिअर निवडायचं म्हणजे काय, कशी त्याची काहीतरी पद्धत असेल ना, की 10वीच्या नंतर मला किती मार्क पडल्यानंतर मला काय मिळतं, काय मी करिअर निवडायचं कसं ह्याचं तंत्र सांगणारं ते पुस्तक आहे. आणि नंतर मग तुम्हाला करिअरचे मार्ग दाखवणारे पुस्तकं मिळतील. करिअरचे मार्ग सांगणारे माणसं, करिअरचे मार्ग दाखवणारी पुस्तकं, तेवढ्या वेबसाईट्स, यूट्यूब चॅनल्स प्रचंड आहेत, प्रचंड. प्रश्न असा असतो की माहितीच्या एवढ्या सगळ्या जंजाळामध्ये विवेक आणि मला माझ्या कामाचं उचलता आलं पाहिजे. कला ती आहे. नाही तर रोज हजारो वेबसाईट्स आहेत, करोडो लिंक्स येऊन पडतात, कितीतरी लोक मार्गदर्शन करतात, आपण गोंधळून जाऊन एवढं त्या डब्यामध्ये रोज येत असतं. प्रश्न असा आहे की त्यातलं माझ्या गरजेचं मला शोधता आलं का, मी त्या सिस्टमॅटिक स्टेप्सनी जातो आहे का. त्यामुळं करिअर कसं निवडावं, कधीतरी हे पुस्तक वाचा. तुम्हाला कोणाला स्पर्धा परीक्षेचं आधी IPS व्हायचं आहे, IFS व्हायचं आहे, वाचा त्या माणसांचे चरित्र. मन में है विश्वास नागरे पाटलांचं पुस्तक जरूर वाचा. ताई मी कलेक्टर होईनू, राजेश पाटील जिल्हाधिकारी आहेत, त्यांचं पुस्तक वाचा. माती पंख आणि आकाश पुस्तक वाचा. ही सगळी माणसं ग्रामीण भागातून गेलेली, प्रचंड कष्टाने मोठी झालेली, IAS झालेली आहेत. ताई मी कलेक्टर होईनू पुस्तक वाचताना तुमच्या डोळ्यात पाणी येईल. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतला हा माणूस कलेक्टर झाला, याच्यापेक्षा तर 100% जास्त सुविधा मला आहेत. यात अडचणी मला नाही आहेत. एक गोष्ट सांगतो, तामिळनाडूमध्ये तुतीकोरीन नावाचं एक जिल्हा आहे, जिल्ह्याचं ठिकाण आहे. तिथं समुद्र आहे आणि त्यातला फ्लायओव्हर जो आहे तो फार वेगळा आहे, तो बघायला जातात लोक. तर तिथला एक मुलगा गरिबी परिस्थितीतला होता, राजीव गणपती नाव आहे त्याचं. आणि मग तो 10वीपर्यंत कसा तरी 8वी 9वीपर्यंत शिकला
आणि 10वीला त्याचा एक मित्र मुंबईमध्ये काम करत होता. तो मुंबईच्या एका हॉटेलमध्ये काम करत होता. तो गावी गेला होता आणि मग त्याच्यासोबत तो म्हणाले की आता काय करणार आहेस तू, असे तुला काही अभ्यासात गती नाही आहे, तू चल माझ्याबरोबर मुंबईला, आपण तिथे काहीतरी काम शोधू. मुंबईला काम शोधायला सगळेजण जातात. तो राजू गणपती तिथे आला ट्रेननी. त्याची फक्त तामिळी भाषा येते, त्याला बाकी कुठलीच भाषा येत नव्हती. तिथे आला आणि त्या गर्दीमध्ये त्याच्या मित्राचा हात सुटला त्याच्याकडनं आणि त्या गर्दीमध्ये त्याचा मित्र त्याला दिसलाच नाही कोणाकोणा. तो बराच वेळ त्या प्लॅटफॉर्मच्या तिथे उभारून परेशान होता. काय करावं त्याला कळत नव्हतं. हे गाव नवीन आहे, इथली लोकं कशी बोलतात ते त्याला कळत नव्हतं, त्याची भाषा लोकांना कळत नव्हती. बराच वेळ तो तमिळमधनं सांगण्याचा प्रयत्न करत होता की माझा मित्र मला सापडत नाही आहे, पण कोणीच त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं, कारण ती भाषा तमिळ कोणाला येणार आहे. पण तेवढ्या गर्दीमध्ये दुसरी एक ट्रेन आली आणि त्या लोकलमधनं उतरलेली काही मंडळी तमिळ होती. त्यांच्या लक्षात आले की हा तमिळ बोलतो, ह्याची काहीतरी वेगळी अडचण आहे. ते त्याच्याकडे गेले आणि त्यांनी विचारलं. मग त्यांनी तमिळ भाषेत समजावून सांगितलं. त्या लोकांनी सांगितले की आता तुझा मित्र कुठे हे तर आम्हाला माहीत नाही, पण ठीक आहे तू आमच्यासोबत चल. ते त्याला घेऊन गेले. त्याला विचारलं, त्याची सगळी घरची परिस्थिती जाणून घेतली आणि त्याला असं सांगितलं की आता तू करणार काय, तुला गावाकडं जायचं असेल तर आम्ही पैसे देऊ, तू तुझ्या आपल्या तिकडे जा. तो म्हणला नाही, मी काम करायला आलो आहे, माझ्या घरी आता मला जाता येणार नाही, मला इथेच काहीतरी काम मिळवून द्या. असं म्हणल्यानंतर त्या राजू गणपतीला काम मिळवून दिलं. काय, एका हॉटेलमध्ये भांडे घासण्याचं काम मिळालं. त्याला वेटर म्हणून तिथे घेतलं, पण ते म्हणे तुझी भाषा तमिळ आहे, लोकांना काय पाहिजे हे तुला कळणार नाही, तू त्यापेक्षा भांडे घास. ती भांडी घासता 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 इकडची भाषा तो शिकला आणि त्याला बोलायला चांगलं येत होतं. मग त्या हॉटेलच्या मालकाने सांगितलं की आजूबाजूला ज्या ऑर्डर्स येतात, बँक वगैरे मोठमोठे ऑफिसेस आहेत, तिथली ऑर्डर आल्यानंतर तू त्यांच्याकडे चहा घेऊन जात जा. हा लाजला नाही, मी चहा नेणार नाही, मी भांडी घासणार नाही असं काही म्हणलं नाही. त्यानं चहा घेऊन तिकडे जायला लागला. नंतर त्याच्या लक्षात आलं की इडली, डोसा, उत्तप्पा हे प्रकार जे तिकडचे दक्षिणेतले ते इकडे लोकांना खूप आवडतात आणि ते गाडे लागलेले असतात, तिथे लोक हे सगळं खातात. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला डोसा चांगला बनवता येतो. आणि मग हळूहळू त्यानं काय केलं, एका गाडीवाल्याची ओळख करून घेतली, त्याच्या तिथं काही दिवस काम केलं. बँकेतली लोक त्याच्या चांगल्या ओळखीचे, तो छान बोलायचा, गेल्यानंतर हसतमुख असायचा. मग त्या बँकेतला कोणीतरी कर्मचारी सहज त्याला म्हणाला की अरे तू आणखीन काय तुला करा वाटतं काय नाही. ते म्हणला की आज मला एक डोसा वगैरे छान येतो, पण तसा एखादा छोटा गाडा टाकायचा म्हणलं तर माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग त्या बँकेच्या लोकांनी त्याला मदत केली, काही योजना असेल त्याच्यातनं, आणि त्यानं त्याचा एक छोटा गाडा टाकला आणि तो वेगवेगळे प्रकारचे डोसे करायला लागला. त्यानं त्याच्यात खूप प्रयोग करून बघितले आणि त्याचा प्रत्येक प्रयोग यशस्वी ठरत होता. त्यानं केलेल्या डोशाच्या सगळ्या प्रकाराला प्रतिसाद मिळायला लागला. 4 व्हीलरमध्ये लोक येऊन तिथे उभं राहायची आणि त्याच्या गाड्यावरचा डोसा खायचे. आणि मग हे प्रस्त वाढ, त्या मॉलमध्ये एक गाळा तू घे. असं करत करत त्यानं त्या मॉलमध्ये गाळा घेतला. आता मॉल म्हणजे मोठा असतो, पॉश असतो, तिथे इंग्रजी नाव लागेल काहीतरी. मग त्याला एकानं सांगितलं की ते इंग्रजी नाव काय द्यायचं, देणारी माणसं असतात, त्यांना पैसे द्यावे लागतात, एजन्सीज असतात. आणि मग एका एजन्सीनं सांगितलं की तुम्ही काय करा, तुमच्या मॉलला नाव द्या, त्या गाळ्याला डोसा प्लाझा. काय नाव द्यायचं, डोसा प्लाझा. त्यानं ते नाव दिलं. खूप मोठी कहाणी, कधीतरी कनेक्ट द डॉट नावाचं पुस्तक वाचा, त्याच्यात ही सगळी कहाणी मिळेल. मी ती कहाणी इथे थांबवतो. फक्त आता जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा, किंवा शाळा सुटल्यानंतर ज्यांच्या सरांकडे मोबाईल आहे त्याच्यावर राजू गणपतीचा डोसा प्लाझा टाकून बघा, यूट्यूबवर टाका. त्या माणसाचा 13 देशामध्ये कारोबार आहे डोशाचा आणि तो काही करोड्सचा मालक आहे. 10वी नापास झालेला एक मुलगा एका हॉटेलमध्ये भांड्या घासण्याचं काम करायला आला होता. तो आज काही करोडचा मालक आहे आणि 13 देशामध्ये त्याचं काम आहे. पुस्तकं वाचा, माणसाची मेहनत कळेल, माणसाच्या प्रेरणा कळतील. आंधळा माणूस म्हणतो की नाही आपण. एक माणूस सांगतो, महाबळेश्वरला कधी तुमची सहल गेली सर तर मला फोन करा, मी त्यांची तुमची भेट घालून देतो. भावेश भाटिया नावाच्या एका माणसाला भेटायचं तिथं जाऊन. उंचा पुरा चांगला 5 फूट 8-9 इंच वगैरे असा एखाद्या मिलिटरीतला असावा असा एक माणूस तुम्हाला तिथं दिसेल. त्याचा व्यवसाय आहे. त्याचा व्यवसाय कशाचा आहे माहिती आहे का, मेणबत्ती, सनराईज कॅन्डल्स. 70 देशामध्ये त्याच्या कॅन्डल्स जातात. 14 राज्यामध्ये त्याच्या कॅन्डल्स तयार करणारे कारखाने आहेत.
आणि मी ज्यावेळेस त्यांची मुलाखत घेतली 3 वर्षापूर्वी, त्यावेळेस 350 करोडचा त्या माणसाचा बिझनेस होता. मी तुम्हाला असं घाईघाईत सांगतो सगळं, उदाहरणं लक्षात ठेवा. हा माणूस अंध आहे, या माणसाला दिसत नाही. जागतिक दर्जाच्या सगळ्या मोठमोठ्या कॉन्फरन्सला वगैरे ज्या गिफ्ट्स किंवा डेकोरेशनचे हे जातात ते सगळे या माणसाकडनं जातात. रिलायन्स कंपनी दरवर्षी त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांना गिफ्ट देते दिवाळीला बॉक्समध्ये पॅक करून. ते गिफ्ट्स भावेश भाटियाची माणसं तयार करतात. या माणसाकडं जवळपास 3,500 कर्मचारी आहेत. तुम्हाला वाटेल त्यात काय नवीन सांगता दादा, ठीक आहे ना, मग 3,500 कर्मचारी तर सगळीकडेच असतात. पण महत्त्वाचं हे की कॅन्डल इंडस्ट्रीमधले 3,500 कर्मचारी, 3,500 ते 3,500 कर्मचारी अंध आहेत. एकाला दृष्टी नाही आहे. कळालं का? जगण्याची प्रेरणा समजून घ्या यातली. करिअर करत असताना ज्या ईर्षेनं, ज्या पॅशननी लोक काम करतात, मला हे करायचं आहे, मला दिसत नाही ठीक आहे, पण न दिसणाऱ्या अशा हजारो लोकांसाठी मी काम करेन आणि त्यांना त्यांच्या पायावर उभा करेन. भावेश भाटिया तुम्हाला भेटेल तिथे. रुक जाना नाही नावाच्या पुस्तकात त्यांची सगळी कहाणी भेटेल. महाबळेश्वरला कधी गेलात तर मला फोन करा, मी त्यावेळेस तुमची त्यांची भेट घालून की आमच्या शाळेची मुलं ती म्हणून. तुम्ही पुस्तक जरूर वाचा. पुस्तक वाचण्याचा कंटाळा करू नका मित्रांनो, हे मात्र नक्की मी तुम्हाला विनंती करेन. जड जातं, हे खूप जड जातं. पुस्तक वाचणे खूप अवघड गोष्ट आहे. पण पुस्तक यासाठी वाचा की आपल्याला आयुष्यामध्ये काय करायचं आहे याचं चिंतन जर आपल्या मनात व्हायचं असेल तर अशी माणसं पुस्तकातून बघितली पाहिजे. कधीतरी पुण्यतिथीला, जयंतीला आपण या मोठ्या लोकांचं काहीतरी ऐकतो. आंबेडकरांचं ऐकतो, शिवाजी महाराजांचं ऐकतो, संभाजी महाराजांचं ऐकतो. त्यांच्या आयुष्यामध्ये आजच्या घडीला कामाला येणारं खूप काही आहे. निर्णय क्षमता आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा. मॅनेजमेंटमधल्या आज मॅनेजमेंटचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या 51 गोष्टी शिवाजी महाराजांनी त्यावेळेस कशा अवलंबिल्या अशा याचं एक पुस्तक आहे. ते सहविचार कसे करायचे, ते निर्णय क्षमता कशी होती, त्यांचे धाडसी निर्णय ते कसे घ्यायचे, एखादं पाऊल मागं ते कसे यायचे, ते नियोजन कसं करायचे. शिवाजी महाराज असं म्हणत असताना शौर्य एक बाजू आहे, पण 400 वर्षानंतरही आम्हाला मॅनेजमेंट सांगणारं शिवचरित्र देखील जर वाचायला मिळालं तर आमच्या आयुष्याला आकार मिळेल. एखादा भावेश भाटिया प्रेरणा देऊन जाईल, एखादा राजू गणपती प्रेरणा देऊन जाईल. शून्य जास्त काहीच नसणं, शून्याची गोष्ट नावाचं अरुण शेवतेंचं पुस्तक आहे. तुम्हाला माहीत असलेले दिग्गज लोक आहेत त्याच्यात. नापास मुलांची गोष्ट किंवा ज्यांच्या हाती शून्य होते. विन्स्टन चर्चिलपासून महात्मा गांधींपर्यंत आणि अल्बर्ट आईन्स्टाईनपासून तुमच्या आवडत्या शाहरुख खानपर्यंत ही सगळी माणसं नापास झालेली आहेत. आणि विशेष तुमचा शाहरुख खान ते हिंदीमध्ये नापास झालेला आहे. ज्या हिंदी भाषेवर त्याचं एवढं प्रभुत्व आहे. काय केलं यांनी? एखादी घटना घडणं, एखाद्या आयुष्यातला प्रसंग घडला, त्याच्यानंतर ईर्षेनं पुन्हा त्या दिशेनं जाणं, त्या अपयशावर मात करणं, हे सगळं शालेय आणि आपल्या युवा पिढीला शक्य असतं. म्हणून सगळेजण APJ कलामांपासून ते सगळ्यांपर्यंत सगळ्यांचं म्हणणं होतं की या देशाचं तरुण मेन्स दीज आर वॉन्टेड. विवेकानंदांचं फार चांगलं वाक्य आहे, मन वज्र हवे मनगट ते पोलाद. कारण ते तुमचं असतं, मन पोलादी असतं. भीत नाहीत आता मुलं. या वयातला मुलगा भिणारा नसला पाहिजे, त्याचं मनगट पोलादी असलं पाहिजे आणि त्यानं कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याची ताकद ठेवली पाहिजे. आळस त्याला कधी शिवला नाही पाहिजे. कायम शारीरिक क्षमतेबद्दल त्याचा तो जागरूक असला पाहिजे. आणि हे सगळं करणारे तुम्ही असला पाहिजेत. म्हणून तुमचे आईवडील तुम्हाला शाळांमध्ये टाकतात, अशा एखाद्या शाळेत टाकतात, तिथे फीज भरतात. ते सगळे मेहनत घेतात ना, तुमच्यासाठी ते इन्व्हेस्ट करतात ना. पण हे सगळं करत असताना हे सगळं मला आनंदाने करायचं. म्हणजे मला चांगलं आठवतं की डोकं दुखायलं वगैरे हे मला काहीतरी ग्रॅज्युएशनला असताना कळालं होतं की डोकं दुखलं आपलं. ते माझा फॉल्ट असेल, त्यात मला त्यात काही नाही. पण आता माझ्या शिशुशाळेतली मुलं म्हणतात बोर व्हायला आणि डोकं दुखायला. चिमणी 3.5 वर्षाची मुलं आहेत माझ्या शाळेमध्ये. त्यांचं डोकं दुखतं, त्यांना बोर होतं, काय करावं कळत नाही. मग मुलांना म्हणलं की तुम्ही अंबेजोगाईच्या परिसरातले सगळे धबधबे पाहिले का? ट्रेकिंग केलं का? तिकडे कधी गेलात का? हत्तीखाना कुठे बघितलं का? अंबेजोगाईचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे का? पावसाळा सुरू झाला की एक पावसाळी सहल काढा.
प्रचंड नॅचरल धबधबे अंबेजोगाईच्या परिसरात कमीत कमी 50 ठिकाणी आहेत. मला माझा गाव माहीत असला पाहिजे, माझ्या गावातली माणसं मला माहीत असली पाहिजे. आणि या सगळ्या प्रक्रियेतून आपलं जीवन तयार होत असतं, आपण शिक्षण घेत असतो. म्हणून कायम लक्षात ठेवा, शिक्षण म्हणजे अनुभवशाळा. अनुभव कोणते? एकट्याने घ्यायचे, जोडी मित्रासोबत अनुभव घ्यायचे, गटात अनुभव घ्यायचे आणि वर्गाने मिळून घ्यायचे अनुभव. मी एकट्याचे काही अनुभव घेतो की मला एखादी न आवडणारी भाजी मी खातो, मी मौन अभ्यास करतो, मी पर्यावरणाचा एखादा वेगळा अभ्यास करतो, मी पुस्तकांचं वाचन करतो, मी ठरवून खेळ खेळतो, मी ठरवून विक्री कौशल्य शिकतो, मी ठरवून एखादी प्रोसेस कशी तयार होते त्याचा अभ्यास करतो, मी मेकॅनिकल गोष्टींचा अभ्यास करतो, मला यंत्र उघडून बघायला आवडतं. हे वैयक्तिक अनुभव घेणं झालं. मी सोडून बघतो, मी लिहून बघतो, मी करून पाहतो. मी करून पाहणारा झालो पाहिजे. प्रॅक्टिकल सांगितलं विज्ञानाचं काहीतरी समजून, ऐकलं, परीक्षेत लिहिलं, झालं, त्याला 5 मार्क पडले. हा एकच भाग झाला, अर्धवट झाला. पण सरांनी जे प्रॅक्टिकल सांगितलं ते मी करून बघितलं. मी प्रोग्रॅमिंगमधलं ते सगळं करून बघितलं. हे करून बघणं म्हणजे शिक्षण आहे. मग आमच्याकडे जोडी कार्य म्हणतो आम्ही त्याला, की दोघांनी मिळून करायचं. एकट्याला दिलेलं काम सगळेजण करतात, दोघांना दिलेल्या कामामध्ये अडचणी असतात, कारण दोघांच्या मर्जीनं ते करायचं. 2 मित्रांनी मिळून, जा रे 2 मित्र मिळून हे घेऊन या बाजारात, मग दोघं विचारून हे करतात. असं गटात काम, की 7 जणांनी मिळून हे ग्रंथालय स्वच्छ करायचं आहे. मग पुस्तकं कुठं लावायची, ह्याला कसं झटकायचं आहे, त्याची काळजी कशी घ्यायची, आणखीन काही ते वेगळं करता येईल का, आणखीन काही वेगळे फोटो लावता येतील का, इथे काही पुस्तकांवरच्या कविता लावता येतील का. मग कुणाकडे कविता मिळेल, समजा आपल्याला येत असेल तर आपली, येत नसेल तर कुणाला तरी विचारावं लागेल की नाही. अरे ते मागं अभिजित जोंधळे आले होते, काहीतरी सांगत होते पुस्तकांचं, त्यांना विचारून बघू तुमच्याकडे कविता आहे का. माझ्याकडे 11 उत्तम कविता आहेत पुस्तकांवरच्या, आत्ता माझ्या मोबाईलमध्ये. पण तुम्ही फोन केला तर देईल. आत्ता मी लगेच डाउनलोड अपलोड करणार नाही. तुमच्यापैकी कोणी जर फोन केला की सर असं डेकोरेशन करायला, तर आम्हाला पुस्तकांची माहिती द्या. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माझ्या घरी या. तुम्ही जसे स्वप्न सांगितले ना, तसं माझं एक स्वप्न होतं की मी जे काही माझ्या आयुष्यात करेल, मी BSc केलेलं आहे, पण मी जेव्हा घरी येईल माझ्या, आणि माझी स्वतःची जी काही खोली असेल तिच्या 4ही भिंतीला पुस्तकं असतील. आणि सुदैवानं माझ्या घरी मी ज्या खोलीत बसतो त्याच्या 4ही बाजूला पुस्तकं आहेत. माझं स्वतःचं, माझ्या वडिलांचं आणि माझं मिळून 2000 पुस्तकांचं ग्रंथालय आहे. आणि मी नियमित पुस्तक वाचतो. मी दररोज वाचन करतो. मी पॉझिटिव्ह आलो होतो मित्रांनो एप्रिल 2021ला. आणि पॉझिटिव्ह आल्यानंतर काय करायचं, मेडिकल हॉस्पिटलमध्ये जागा नाहीत आणि इतके काही सिम्पटम्स नव्हते, पण खूप घाबरून गेलो होतो. आपण पॉझिटिव्ह आलो हे खूप घाबरून गेलो मी. पण मी घरी थांबलो आणि मला माझ्या डॉक्टरनी पहिलं सांगितलं की शांत बसायचं एका खोलीमध्ये, आराम करायचा, वाचायचं नाही. गाणे ऐक, काय करायचं कर, थोडा वेळ तुला काही हे ठीक आहे. असे 14 दिवस झाले. आणि मला दुसरं प्रिकॉशन असं सांगितलं की उरलेले 14 दिवस तुला बरं जरी वाटत असेल तरी तू बाहेर पडू नको. पण त्या 14 दिवस जे आधीचे होते ना, मला खूप भारी वाटले ते दिवस. पहिले 3 दिवस प्रचंड घाबरलो होतो, फ्रँकली सांगतो. प्रचंड म्हणजे प्रचंड घाबरलो होतो की आपण पॉझिटिव्ह आलो म्हणजे आता संपलं सगळं. म्हणजे असंच वाटत होतं मला. म्हणजे मी फार शेवटचे विचार करत होतो की माझ्या मुलाचं कसं होईल वगैरे. पण दुसऱ्या दिवशी मॅडमनी जेव्हा समजून सांगितलं की तुमचा स्कोअर काही नाही, तुम्ही काही घाबरू नका दादा, तुम्ही कालपर्यंत मदत करत होता त्या कोविड पेशंटला आणि आज कशाला घाबरता. मग मी थोडा सावरलो. आणि तिसऱ्या दिवशीपासून मला एकांतात बऱ्याच दिवसानंतर राहायला मिळालं. कोणी नाही, मी एकटाच. आणि मी त्याचा खरं सांगतो आनंद घेतला. अवघडही, पण मी आनंद घेतला. कसा घेतला, मी माझं शेड्यूल तयार केलं. मी माझी रोज शुगर तपासायचो 3 वेळेला. माझ्या गोळ्यांचा चार्ट केला होता मी. हे छान स्केच पेननी वगैरे आखून केला होता. माझ्या आत्ता मोबाईलमध्ये एक फोटो तुम्हाला दाखवू शकतो की सकाळी 7:45 वाजता, 12 वाजता, 2 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता माझे शुगर लेवल किती आहेत असं मी छान चार्टिंग करून केलेलं होतं. आणि ते पाठवायचो मी आणि शांत बसायचो. मला फार आवडलं ते. खूप दिवसानंतर ह्या सगळ्या कामांच्या धावपळीमध्ये असं काही बसायला नाही मिळालं. आणि मग 14 दिवस झाल्यानंतर मला ते आवडायला लागलं. म्हणून मी ते 14 दिवस झाल्यानंतर पुढचे 16 दिवस त्याच खोलीमध्ये तसाच, मला ताट पण तिथे जेवायला यायचं,
मी बसायचो. मी काय केलं माहिती आहे का, मी 4,500 पानं वाचून काढली. किती पानं वाचली मी पुस्तकांची? 4,500. कोणती वाचली माझ्याकडे ते लिहिलेलं आहे. मला जी पुस्तकं वाचायची होती मी विकत घेतलेली, सह्या घेऊन मी प्रचंड विकत घेतो पुस्तक, सही करतो, ठेवतो. आणि माझ्या असं लक्षात आलं की काही महत्त्वाचे चरित्र वाचायचे राहिले आपले, काही नवीन आलेली पुस्तक. मग ते सगळा गठ्ठा घेतला मी बाजूला. एक डायस आहे छोटं माझ्याकडे, त्याच्यावर ते घ्यायचं, 2 पेन, मला अंडरलाईन करायची सवय, त्याच्यावर रिमार्क करायची सवय. आणि असं करत 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 मी ती पुस्तकं वाचून काढली. त्या वेळेचा सदुपयोग झाला. वाचन ही कायम गरजेची, तुम्हाला चिंतन करायला लावणारी आणि तुमच्या आयुष्याला आकार देणारी गोष्ट असेल, ती कुठल्याही फॉर्मॅटमधलं वाचन करा तुम्ही. तुम्हाला समजा PDF पद्धतीचं वाचन करा, ती तुमच्या पिढीची भाषा आहे, माझा काही त्याला विरोध नाही आहे. फक्त त्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत ते समजून घ्यावे लागतील तुम्हाला. पण हे वाचन तुम्ही जरूर करा. तितक्याच ताकदीनं तुम्ही खेळा, तितक्याच ताकदीनं तुम्ही तुमचं पूर्ण वेळ ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये ठेवा. तुम्ही घरात बसून आहेत, लिथार्जिक झाला आहेत, थोडासा आळस भरला आहे, ही स्थिती कधीच येऊ देऊ नका. सारखं काहीतरी. तुम्हाला माहिती आहे का, KGF कोणी बघितला आहे? यस, पूर्ण हातवरती करा, पूर्ण बघितला आहे तुम्ही. त्याला काय आहे त्याला? वा वा वा, बरोबर आहे. KGFची जी ट्यून आहे ना, एक KGFचं एक म्युझिक आहे, बरोबर आहे. त्याला काय म्हणायचं? थीम सॉन्ग. राईट, व्हेरी गुड. हे थीम सॉन्ग कोणी तयार केलं सांगा? एक 5 मिनिट सर. कोणी हे थीम सॉन्ग कोणी तयार केलंय? KGFचं. सांगा, त्याचं म्युझिक. प्रचंड गाजलेला चित्रपट आहे, काही करोडमध्ये चाललेला चित्रपट आहे KGF. आणि आता KGF 3 येतोय, बरोबर आहे. हां, ते पुढचं माहिती आहे तुम्हाला. KGF 3 येते, त्याचं म्युझिक चालू आहे हैदराबादमध्ये. KGFची ट्यून तयार करणारा माणूस अंबेजोगाईचा आहे. आता मला अजून एक आठवत नाही आहे, डिस्कवरी चॅनलवर एक सिरीज आहे, ती खूप गाजलीमध्ये. त्या डिस्कवरी चॅनलचं पूर्ण म्युझिक केलेला माणूस अंबेजोगाईचा आहे. आणि तुम्हाला अजून आश्चर्याची पुढची गोष्ट सांगतो, ते म्युझिक त्यानं अंबेजोगाईतच तयार केलं आहे. त्याला भेटा. काही मुंबई पुण्यात जायची गरज नाही आहे, आपल्या अंबेजोगाईला माणूस आहे तो. तुमच्यासारखा शाळेत असताना तबला वाजवायचा, गणेश उत्सवात ढोल ताशा वाजवायचा, खूप सुंदर. ताशावर तर त्याचा हात कोणीच पकडायचा नाही. त्याच्या घरी समजून सांगितलं की तू म्हणतोय तर त्याला म्युझिकमध्ये करिअर करू द्या. पण ते ठरल्यानंतर त्यानं म्युझिकमध्ये इंजिनिअरिंग मुंबईमध्ये केलं. आणि तो म्युझिशियन्स कोण माहिती आहेत तुम्हाला गाजलेले? सगळ्यात आत्ता गाजलेला मोठा म्युझिशियन कोण आहे? पिक्चरला, चित्रपटाला संगीत देणारे. राईट, AR रहमानच्या टीममध्ये त्याचं सिलेक्शन झालं. जगभरातल्या 1,500 लोकांचं स्क्रीनिंग झालं, त्यात 200 निवडले, त्यात 150 झाले. त्या 150मध्ये अंबेजोगाईचा आपला कार्यकर्ता होता. त्याला AR रहमाननी ट्रेनिंग दिलं. आज त्याचे 2 स्टुडिओ, एक अंबेजोगाई, एक मुंबईमध्ये. आणि त्यानं मला त्या डिस्कवरी चॅनलला जे म्युझिक दिलं त्याची कहाणी सांगितली की मुकुंदराजच्या त्या व्हॅलीमध्ये काही आवाज कसे मी शूट केले. आणि माझी उत्सुकता, तू KGFचं म्युझिक मला वाजून दाखव. आणि मग आम्ही रात्री बसल्यानंतर त्यानं सांगितलं, मग त्यानं ते कसं मिक्स केलं काय नाही. अंबेजोगाईतला पोरगा गेला, शिकला, AR रहमानच्या सोबत राहिला, शिकून घेतलं, म्युझिकमध्ये करिअर आहे. आज तो त्याच्यात काम करतोय. अमेरिकेमध्ये शॉर्ट फिल्मचा एक महोत्सव झाला 2018. 2000 फिल्म्स आल्या त्या. 5 मिनिटाच्या फिल्म्सपासून 30 मिनिटाच्या फिल्म्सपर्यंत शॉर्ट फिल्म, बरोबर आहे. शॉर्ट फिल्म्स. त्याच्यामध्ये क्रमांक 1 निवडलेली फिल्म माहिती आहे काय नाव आहे तिचं? मनोहर अंबानगरी. अंबेजोगाईच्या पोरानं तयार केली आहे. 13 मिनिटाची फिल्म आहे. राहुल नरवणे त्याच्या मेकिंगमध्ये, आम्ही होतो त्या सगळ्या कामात. 13 मिनिटाची फिल्म तयार केली आहे. अमेरिकेमध्ये सिलेक्शन झालं. ओंकार रापतवार, मी सांगितलेला म्युझिशियन, तो शाळेत कधीतरी नक्की सर त्याला बोलवा, तो छान गप्पा मारेल तुमच्याशी की त्यानं कसं त्याचं आयुष्य हे केलं. त्यामुळं आपण म्हणजे तो आमच्या प्रबोधिनीमध्ये ताशा पथकामध्ये होता त्यावेळेसपासून त्याचं वेगळेपण जाणवायचं. पण करिअर निवडताना मला ते करायचा ध्यास घेणं, त्याचा ध्यास असला पाहिजे. मग त्या ध्यासापोटी काही गोष्टी मी सोडून देईन. तेंडुलकरला कधीच वडापाव खाता आला नाही आणि पिक्चरला जाता आलं नाही. त्यानं खंत व्यक्त केली की माझे मित्र
आईला कळत नाही आहे म्हणून तो असं म्हणाला. आईला ताई मानतात त्यांच्याकडे की ताई मी कलेक्टर होईनू, कारण आईला कलेक्टर माहीत असते की कलेक्टर म्हणजे कोणीतरी मोठा असतं. फोनवर सांगितलं की आई मी कलेक्टर झालो. त्या माणसाची मेहनत वाचल्यानंतर असं लक्षात येईल की अरे खूप प्रयत्न करावे लागतील घरी आणि आपण तेवढी मेहनत करू. म्हणून मी तुम्हाला फार साधं हे मी उदाहरणं आहे, असं उदाहरणांची कमी नाही. आपल्या भागातली उदाहरणं आहेत. आपल्या आंबेजोगाईचा बलभीम शिंदे समाज कल्याण अधिकारी झाला. 7वीला गोवर्धन हिवऱ्यामध्ये आम्ही गेल्यानंतर एक मुलगा बसला होता, मागे बसला होता, असा प्रश्नांची उत्तरं देत होता. म्हणून त्याला समोर घेतलं, त्याचं नाव विचारलं. त्याच्या सरांनी सांगितलं जिल्हा परिषदच्या शाळेला की सर खूप हुशार पोरगा आहे पण परिस्थितीच नाही आहे घरची, त्यामुळे काय करावं काही कळत नाही. आमच्यासोबत द्या म्हणला. आंबेजोगाईला घेऊन आला. प्रसाददादा आंबेजोगाईला घेऊन आला. आणि मुंजा निर्मळ प्रबोधिनीत राहायचा मागच्या खोलीमध्ये. खूप गरिबी परिस्थितीतला मुलगा. त्याच्या गावाकडून आलेला डब्बा बघितल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. चटणीन पोळी आली म्हणला दादा, चटणीन भाकरी. तर मला वाटलं चटणी म्हणजे शेंगादाण्याची चटणी वगैरे काहीतरी असेल, तर ते नव्हतं आलं. लाल तिखट होतं, त्याच्यात पाणी टाकून तो खात होता. हा डबा त्याचा यायचा. तो मुलगा 7वीला आला. लाजरा बुजरा, दिसायला साधे कपडे, रंग त्याचा काळा. काळा म्हणजे काळाच, पुन्हा काही फेर वगैरे काही नाही. इथली माणसं वेगळी बोलतात जरा. आता शेवटी गोवर्धन हिवऱ्यामधला मुलगा आंबेजोगाईत आल्यानंतर त्याला इथली लोक वेगळं बोलताना जाणवायला लागली. लाजरा बुजरा. 8वीला नॅशनल टॅलेंट सर्चला जिल्ह्यात 17वा आला. महाराष्ट्र टॅलेंट सर्चला 3रा आला. इंजिनिअरिंगला गेला. इंजिनियर झाला. इंजिनियर झालेला मुंजानी पूर्ण झाल्यानंतर विनंती केली घरी की मला अजून 2 वर्ष द्या, मला स्पर्धा परीक्षा करायच्या. औरंगाबादला गेला. औरंगाबादला गेल्यानंतर प्रवेश घेतला. सगळे हायफाय मुलं गाड्यावर येणारी, त्या बाईक वगैरे सगळ्या, त्यांचे कपडे पॉश, गॉगल वगैरे घातलेले आणि अत्यंत साधा चप्पल पायात असलेला साधा शर्ट, इस्त्री न केलेला शर्ट घालून तिथे गेलेला मुलगा. 8 दिवसानंतर सरांनी परीक्षा घेतली. तिथे जे क्लासला आले मुलांचे 200 मुलांचा क्लास. ती निवडलेली मुलं होती. ते 200 पण निवडलेले होते. आणि 8 दिवस वर्गात एका बाजूला बसून आपल्या नोट्स काढणारा हा मुंजा. परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर सगळीच मुलं हे मुंजा कोण आहे ह्याला ओळखायला लागली की हुईज मुंजा. कारण टॉपर कोण होतं? मुंजा निर्मळ टॉपर होता. ज्या क्लासला तो गेला त्याच क्लासमध्ये तो बुद्धिमत्ता चाचणी शिकवायला लागला. आता हा मुंजा निर्मळ कुठे आहे? तर हे साहेब आता सेल टॅक्स इन्स्पेक्टर झालेत, मुंबईला असतात. कोणाला बोलायची इच्छा असेल तर फोन नंबर देतो, त्याला बोलून घ्या की तुमच्याबद्दल असं सांगितलं, हे खरं आहे का? साधा माणूस. पण मला आयुष्यात काहीतरी करायचं आहे. मी MPSC देणार, मी सेल टॅक्स इन्स्पेक्टर होणार. शेतामध्ये खुरपं घेऊन काम करणारी आमची एक ताई उपजिल्हाधिकारी झाली. कशी झाली? शेतात काम करत होती. तिचा रिझल्ट आला प्रबोधिनीमध्ये, आमच्या ऑफिसमध्ये. ते घेऊन आम्ही गावी गेलो. गावी विचारलं, लता फड नाव माहीत असेल, लता ताई कुठे राहतात? तर ते म्हणे असंच इथे घर आहे. तिथे गेलो तर ते म्हणे काय काम आहे? એટલે त्यांचं पत्र आलंय. तर ते म्हणे नाही ती शेतात गेली. आम्ही म्हणलं शेत दाखवा. हे जवळ शेत होतं गावात. गाडीवर गेलो, शेतात गेलो. लताताई काय करत होत्या? काम करत होत्या शेतातलं. आणि त्यांना मी कोणतं पत्र घेऊन गेलो होतो? MPSC सिलेक्शनचं पत्र घेऊन गेलो होतो. त्यावेळेस त्या DYSP झाल्या आहेत. बलभीम शिंदे आपल्या आंबेजोगाईचं. ही नावं का सांगतो माहिती आहे का मी? ही आपल्या परिसरातली लोक आहेत. त्यांना खूप सुविधा होत्या, त्यांना खूप फॅसिलिटी होत्या, असं काही नाही आहे. त्यांचं ध्येय निश्चित होतं. त्यांचं वाय फार स्पष्ट होतं. का फार स्पष्ट होतं. आणि त्याच्यासाठी काय हे त्यांना कळालं होतं. त्यामुळं करिअर म्हणजे असं काहीतरी खूप मोठं काहीतरी आहे असं काही नाही आहे. तुमच्या ध्येय तुम्ही ठरवा. तुमचं स्वप्न जे काय असेल ते ठरवा, कुठंतरी लिहून ठेवा कागदावर आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही धावत राहा. तुम्हाला हे सगळं करताना तुमचं आयुष्य समृद्ध होत गेलेलं दिसेल. तुम्हाला गाणं ऐकता आलं पाहिजे, तुम्हाला चित्रपट पाहता आला पाहिजे, तुम्हाला चित्र काढता आलं तर ठीकच आहे, नाही तर चित्र पाहता आलं पाहिजे, चित्रातलं सौंदर्य कळलं पाहिजे, तुम्हाला फोटोग्राफी कळली पाहिजे, तुम्हाला शिल्प कळलं पाहिजे, तुम्हाला काष्ठशिल्प कळलं पाहिजे, तुम्हाला चांगला चित्रपट बघता आला पाहिजे. आपण चित्रपट बघतो पण कोणते बघतो? KGF बघावं की नाही मला माहीत नाही, बघा. पण आम्ही तर असं ठरवतो की पिक्चर बघायचा आहे ना, चलो द बेस्ट पिक्चर बघू, ऑस्कर मिळवलेले चित्रपट बघू. मी तुम्हाला 2.5 मिनिटापासून चित्रपट दाखवू शकतो. 2.5 मिनिटाचा उत्तम चित्रपट. तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळेल त्यावेळेस मला सांगा. हेमंत सर आहेत, जाधव सर आहेत की आम्हाला आज तुमच्याकडे सुविधा सगळ्या दिसतात, त्यामुळे काय मी पेन ड्राईव्ह घेऊन आलो तर जमेल. उत्तम चित्रपट बघू.
एक शनिवार चित्रपट बघण्याचा ठेवा. आलं पाहिजे की मला चांगला चित्रपट कसा असतो कडे, खरंच 2.5 मिनिटाचा जागतिक दर्जाचा पिक्चर कसा असेल, कसं काम केलं असेल त्याच्यामध्ये. अरे हा चित्र काढतो म्हणजे काय, एखादं गाणं कसं तयार होतं, बासरी कशी वाजते, गिटार कसं वाजतं, व्हायलिन कसं वाजतं, मला जमेल का हे, मला असं शिकता येईल का. लक्षात घ्या, आयुष्याचा असा आनंद शोधता येणं हे करिअर आहे. असं ज्याला कळतं ना तो माणूस मला उद्या काय करायचं ह्या प्रश्न पडत नाही, त्याला कधीही बोर होत नाही. तो 10 ते 5 नोकरीवरून आल्यानंतर फिरायला जाईल, भाषणाला जाईल, गाणं ऐकेल, गझल ऐकेल, एखादं चित्र काढेल, त्याला टापटीपणाची आवड असेल तर घर स्वच्छ करेल, इंटिरियर डेकोरेशन करेल काहीतरी, तो प्रत्येक सण आनंदानं साजरा करेल. जगणं भरभरून जगता येणं, जगणं समृद्धपणे जगता येणं, सर्व कलांच्या त्या सजगतेनं आवडी जोपासणं, याला जगणं म्हणायचं. आणि हे भरभरून जगणं हे आपलं करिअर झालं पाहिजे. इतक्या आनंदानं जगणारा माणूस असला, अरे हा फार छान माणूस आहे, यार सगळं याला येतं, सगळं नाही आलं तरी मला त्याचा आनंद घेता आला पाहिजे. मला गाणं येत नाही, मी गाणं ऐकतो, मला असं नाही कधी मला बासरी वाजवता येत नाही पण मी बासरी ऐकतो, मला तबला वाजवता येत नाही पण मी झाकीर हुसेनच्या कार्यक्रमासाठी शिकत असताना मेसचे पैसे वाचून तिकीट काढलं होतं की नाही यार झाकीर हुसेनला लाईव्ह बघितलं पाहिजे, आपण कपिल देवला आपण जाऊन भेटलं पाहिजे. त्यासाठी मी खूप जद्दोजहद केली होती, त्याची सही घेण्यासाठी त्याच्या मागे गेलो होतो. असे पॅशननी काहीतरी करण्याचं वय असतं. मी सही तुम्हाला संग्रह करा हे जे असतं ना हबी, तुम्ही त्या वहीमध्ये लिहून देता ना मित्रांना हबी काय, त्याच्या हबीज असल्या पाहिजेत. मला सगळा परिसर फिरून बघायचा असं. रंगीत दगड जमा करण्याचा संग्रह आहे. एक नाद होता. चित्र आणि चरित्र नावाच्या पुस्तकात तुम्हाला प्रकरण सापडेल. रंगीत दगड जमा करायचा तो माणूस, पोस्टमन कुठल्याही गावात गेला की त्याच्या बॅगेत तिथले रंगीत दगड जमा करून आणायचा आणि त्यानं ते टाकून द्यायचा घराच्या तिथं. काही काम नाही. 10 वर्ष 20 वर्ष 25 वर्ष आले, निवृत्त झाला आणि त्याच्या लक्षात काय आलं माहिती का, रंगीत दगडांचा खूप मोठा डोंगरच झालाय माझ्या घराच्या बाजूला. आणि त्या रंगीत दगडांचा उपयोग करून त्यानं एक सुंदर घर बांधलंय. ते पाहण्यासाठी जगातले लाखो पर्यटक जातात. जगातले लाखो पर्यटक जातात. त्याला नोकरी करताना जेवढे पैसे मिळाले नाहीत तेवढे त्याच्या तिकिटातनं पैसे मिळतात आणि जगभरात त्याची प्रसिद्धी आहे. एक आवड आहे त्याला, मला आवड होती म्हणून मी ते केलं. म्हणून तुम्ही तुमच्या आवडी जपा. आवडी ह्या निवडक गोष्टीच्या असाव्यात आणि निवडक गोष्टीची आवड असलेल्या सगळ्यांना त्यासाठी सवड काढता आली पाहिजे. आणि हे सगळं करण्याचं वय, आता वेळ 8 ते 7 असं काहीतरी शेड्यूल सांगितलं, काही हरकत नाही. 24 तासातले झोपण्याचे आणि बाकीचे असे 2 तास सोडले, पुरलेले पूर्ण वेळ काम करा. हे वय ते सगळं करण्याचं. एकदा वय 40-45 झालं की ॲटोमॅटिक आपल्यावर बंधनं येतात. त्यावेळेस असं वाटून नाही काही राहून गेलं. जगातला सगळ्यात दुःखी माणूस कोण असतो माहिती आहे काय, तो माणूस जो काय म्हणतो हे राहून गेलं. आणि सुखी तो असतो, मी हे केलं, मी जाऊन आलो, मी बघून आलो, मी करून आलो. त्यामुळं प्रश्नाची उत्तरं शोधणारी तुम्ही झाला पाहिजेत, करून बघणारे तुम्ही झाला पाहिजेत आणि माणूस म्हणून उद्याचं समृद्ध जीवन जगणारे तुम्ही झाला पाहिजेत. असेच तुम्ही व्हा. असंच तुम्ही झालेले विद्यार्थी या शाळेला त्याचं कौतुक वाटेल, या शाळेला त्याचा अभिमान वाटेल, असं प्राईड वाटेल, असं काहीतरी तुम्ही नक्की करा. ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की अभिजित दादा तुम्ही माहिती दिली पण आता तुमची अजून गरज आहे, त्यावेळेस मला फोन करा, मी तुमच्या सोबत असेल. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर इथे या कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी म्हणजेच आभार प्रदर्शन करण्यासाठी मी गंगने मिसला आमंत्रित करते. गुड इव्हनिंग टू ऑल. सर, एक गोष्ट मी दादांना सांगू इच्छिते. जसं दादांनी इथे सांगितलं की वाचन असेल किंवा लॅबोरेटरी असेल किंवा ग्राउंड असेल, मैदानावर खेळणं. दादा, आमचा जो प्लॅन बनवलेला आहे आम्ही आमच्या छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूलचा, या प्लॅनमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये स्पेशली प्लॅन ठरवून त्यांना टायमिंग देऊन दिलेले आहेत की मुलांना, आमच्या विद्यार्थ्यांना जरी ते सकाळी 8 वाजता येत असतील आणि 7 वाजता जात असतील तरी त्यांना प्रत्येक गोष्ट स्कूलकडनं मिळणार आहे. मोटिवेशनल मूव्हीज असतील, मोटिवेशनल जे काही करिअर गायडन्सचे प्रोग्राम असतील किंवा मैदानावर असेल, मैदानावरचा तर पिरियड म्हणजे त्यांना 3:30 ते 4:30 हा टायमिंग, 1 तासाचा टायमिंग असा आम्ही दिलेला आहे. म्हणजे आमच्या स्कूलच्या प्लॅनिंगमध्ये असं आहे की ज्या मुलांना जसा इंटरेस्ट आहे, जर काही जणांना वाटतं की मला ग्राउंडवर हा गेम खेळायचा आहे, मला याच्यामध्ये करिअर करायचं आहे, तेवढा वेळ त्यांना तिथे ग्राउंडवर खेळता येतो. काहींना वाटलं नाही मला ग्राउंडवर नाही खेळायचं, मला कम्प्युटरवर याविषयी
डिस्कवर करायचं किंवा काहीतरी वेगळं काहीतरी मिळवायचं आहे, तर त्या वेळेमध्ये त्यांना कम्प्युटर लॅबमध्ये जाता येतं. काही मुलांना इंटरेस्ट असेल, नाही मला वाचायचं आहे, मग ते त्याच वेळेला या ठिकाणी लायब्ररीमध्ये येऊन रीडिंगचा आनंद घेऊ शकतात. त्यांना जे बुक्स पाहिजे आहेत ते बुक्स इथे अवेलेबल करून दिले जातात. समजा या ठिकाणी जे बुक्स आहेत त्यामध्ये त्यांना कॉम्पिटिटिव्हचं तर ज्ञान आहेच, ज्ञान मिळवता येतंच. त्याचबरोबर त्यांना असं वाटलं की आम्हाला बुक्ससाठी काही बुक्स दुसरे रेफरन्स बुक्स पाहिजे आहेत किंवा इतर बुक्स काही पाहिजे असतील, तर आमचं मॅनेजमेंट आहे. आम्ही ज्या गोष्टी आमच्या मुलांच्या वतीनं किंवा आमच्या मुलांच्या प्रोग्रेससाठी लागतात त्या आम्ही मागवतो आणि त्या आम्हाला गोष्टी या ठिकाणी मिळवून दिल्या जातात. त्याचबरोबर मूवीचा जर विचार केला गेला तर या ठिकाणीच अशी एक सोय आहे की म्हणजे ॲट वन्स आम्हाला 2 ते 3 ठिकाणी प्रोजेक्टरवर आम्ही त्यांना मूवी दाखवू शकतो किंवा करिअर गायडन्सचे जे काही ऑनलाईनचे प्रोग्राम असतील ते सुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांना दाखवू शकतो. असा हा आमचा प्लॅन आहे की ज्यामध्ये म्हणजे पर्सनली एखादा व्यक्ती समोर राहून करिअर गायडन्स करू शकतो की त्यामध्ये त्यांचे एक्सपिरियन्स असतात. त्याचबरोबर त्यांना एक्सपिरियन्स हा प्रत्येक गोष्टीतनं त्यांना स्वतःच्या इंटरेस्टनुसार मिळवता यावा, असा हा आमचा प्लॅन आहे दादा. आणि त्याचबरोबर एक गोष्ट महत्त्वाची, जसं आम्ही 9च्या बुकमध्ये नुकताच एक पार्ट आम्ही संपवलेला आहे की ज्यामध्ये एक मुलगी आहे की जिला ऐकता येत नाही, पण तिने जो म्युझिशियनचा टॉप पॉईंट आहे तो तिने कॉन्कर केला, तो सक्सेस तिने मिळवला. आणि त्यामध्ये सर्वांना असं लक्षात आलं की वी हॅव ऑल 5 सेन्स ऑर्गन्स बट वी आर अनेबल टू गो देअर अकॉर्डिंग टू दॅट, बट दे हॅव लर्न दॅट हाऊ शी लर्न विदाउट हिअरिंग द म्युझिक, हाऊ शी was able to do, how she was able to play each and every more than thousands of instruments she was playing there. So these students also known about that how she was doing, so why we can't, we have all these sense organs. तर या पद्धतीनं आमचे स्टुडंटही या ठिकाणी शिकत आहेत. या ठिकाणी तुम्ही आपल्या अंबेजोगाईमधल्या आजपर्यंत आपण मोटिवेशनलमध्ये किंवा जे काही असतील की बाहेर हा व्यक्ती आहे, हा इथल्या भागातला व्यक्ती आहे, त्यापूर्वी आम्हाला म्हणजे आमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे की आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमचा एखादा जर बीडमधला एखादा प्लेयर असेल आणि त्याने कुठेतरी सक्सेस मिळालं, तो तिथल्या टॉप पॉईंटला पोहोचला असेल, तर आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना ती माहिती व्हावी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी व्हॉट्सअपमध्ये आम्हाला मेसेज केले जातात. आम्हाला त्या गोष्टींची माहिती तिथेही इन्फॉर्मेशन मिळवून दिली जाते. त्यामुळे मुलांनाही असं लक्षात येतं. त्याचबरोबर आपले अंबेजोगाईकर जे आहेत, आज त्यांची सखोल माहिती आम्हाला दादांकडनं मिळाली, त्याबद्दल खरंच मी आमच्या शाळेच्या वतीने विद्यार्थ्याच्या वतीने आभार व्यक्त करते की या ठिकाणी या करिअर गायडन्समध्ये आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी, इवन जो कलरफुल स्टोन आहे, कलरफुल स्टोनपासून ते टॉपपर्यंत माउंट एव्हरेस्टचं जे शिखर आहे तिथपर्यंत आम्हाला सॉईल ते शिखर या सगळ्या गोष्टींची माहिती या करिअर गायडन्समध्ये मिळाली. आमच्या विद्यार्थ्याच्या वतीने एकच आश्वासन देऊ इच्छिते, जसं त्यांनी त्यांचे गोल सांगितले, might be some they have not shared there because they felt might be shameful, but in the classroom they are sharing their all views, what they want to become, what is their goal and what they want, how they are able to success their goal. They are sharing all these things and each and every student means those are here. As you said, when we were small we were having only 3 options, teacher, doctor or the policeman or engineering according to that, but these students are knowing all these fields. Some are there, those are want to go for the musician, those want to go for the pilot, those want to go for other many more fields are there. They are sharing all these things. Next time whenever you are asking them question, I assure them as they are expressing their views in front of their teachers, they are going to share with you also, that each and every child is here who is able to express their views. So thank you Dada for this. Along with that, those students are here, as these students also listen this program too much silently. I think so they understood everything because 2 times only we are doing this one. They have understood all things with the interest, so they are listening all this with a silent, all these teachers and our sir. I would like to say thanks to our sir also, as he had also attend this whole program by keeping his busy schedule in a side. So thank you so much to all.